नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. माझ्यासोबत आता एक बार्बी डॉल आहे असं मी म्हणेन, कारण त्याची चालत आली तर बार्बी असं फील आलं होता. ज्योती कशी आहे? मी खूप मस्त. मला खूप छान वाटतं एवढं नटून. मला एवढं नटायला नाही मिळायचं. तर मला मजा येते. गेल्या मालिकेमधून तू डायरेक्ट आता एकदम अशी हो. पारंपरिक मुलगी, हा. बस नटायला थटायला आवडणारी मुलगी अशी म्हणू शकते. खूप लोकांचं हे कॉम्प्लिमेंट होती की तू आता ज्या प्रकारे पोस्ट करतेस किंवा फोटो घेताय तर बघून मजा येते की खूप वेगळ्या पद्धतीने तू दिसतेस. तर लोकांना एका पॉइंटला आपल्या नजरेला सवय झालेली असते की असंच दिसणार आहे हे पात्र. सो हे ओव्हरऑल या बाबतीत ग्रेटफुलनेस खूपच आहे मी की मी टाइपकास्ट नाही झाले. हो. कट टू डिफरंट कॅरेक्टर करते आणि तेही लोकांना आवडते. बरोबर. सो ही गंमत येते ज्योती करताना आणि मजा येते नटायला. मी म्हणेन तू तू जसं म्हणालीस की टाइपकास्ट होत नाही आणि आता तू शांत समजावून सांगणार आहे आणि आधी एक सरळ वगैरे असं होतं तुझं. कसं वाटतं ते पोर्ट्रे करताना? कठीण जातं कारण की शिवा सोपं होतं माझ्यासाठी. मी तशीच आहे मुळात. त्याच्यामुळे मला शिवा सोपं गेलं होतं. हे करताना खूप पॉइज्ड असणं प्रत्येकाला जमत नाही. माझ्या आवाजातच पॉइज्डपणा नाही. माझा आवाज टिपेचाच आहे. पण ती गंमत येते खरं ते करताना. हे पात्र जास्त कठीण जातं मला. की आपले हावभाव हातोळे शिवासारखे आहेतच आणि पूर्वा शिवा हे करेक्ट पात्र होतं. ज्योती करणं माझ्यासाठीच खूप चॅलेंजिंग आहे. ती एक अशी साधी गोळी चेहऱ्यात पण मला असं कधी कधी होतं की आपण दिसतोय कसा बरं आपल्याला माहित नाहीये. पण गंमत येते की लोकांचाच एवढा माझ्यावर विश्वास आहे आणि आपण त्या प्रकारे करतोय आणि लोकांना ते अजूनही आवडतंय की लोक हे नाही म्हणत आहेत की अरे नाही नाही शिवाच होतं ज्योती म्हणून पण आम्हाला तू आवडतेस दिसतेस असं हेच कौतुकाने बोलतात. सो हेच प्रेम आहे आणि हेच असं मिळत राहायचं. मी रिसेंटली तुझे काही पोस्ट बघितले होते, तू फोटोज आणि व्हिडिओज टाकले होतेस आणि अनएक्सपेक्टेडली ते खूप छान वाटत होते बघायला. कारण आपण असं म्हणतो नाही यार ही शिवा म्हणूनच छान होती, एक ते डोळ्यांना सवय झालेली असते. पण कट्टू एकदम तू मुलगी प्रॉपर छान सुंदर अशी बरोबर अशी दिसत होतीस. त्यामुळे मला असं यार किती गोड दिसायला लागली आता पुन्हा एकदा. आजच्या लुक बाबतीत काय म्हणशील? काय नाही मग खुश आहे मी. ह्या प्रोमो आणि लग्नाचा लुक आहे. हळद आणि मेहंदीचा लुक होऊन गेला आमचा. सो लुक बद्दल काय नाही. मला सुंदर सुंदर साड्या देतात आणि नटवतात सध्या ह्याच्यातच मी खुश आहे. मला हेच नाही होते की अच्छा मला एवढा वेळ लागणार आहे का. कारण की शिवाला मी चला तसे नाही नाही तू अशीच आहे असं. सो मेहंदी काढण्यापासून पूर्ण अटारपर्यंत माझी गंमतच आहे. मला मजा येते की नाही नाही अशा प्रकारे तुझा लुक आहे, तुला पेस्टल कलर देणार आहेत, मग तुझं असंच आहे पिंक शेडमध्ये. मग मला गंमत येते, मजा येते. सो आमच्या सगळं ह्याचं क्रेडिट तर आमच्या कॉस्ट्युम डिपार्टमेंटच्या मेन माणसाला अक्षताला आणि चॅनलला पण की त्यांना जसं हवं आहे तसं हे होतं. पण मजा येते अशा पद्धतीने राहायला मला. आता तुला मजा येत असेल कारण लग्नसराई पण सुरू आहे आणि लग्नसराईचा एक गोंधळ वेगळा असतो. आता मालिकेमध्ये लग्नसराईमध्ये काय सुरू आहे आणि गोंधळ काय बघायला मिळणार आहे? खरं तर आमच्या मालिकेत सुरुवातीपासूनच खूप ड्रामा होता की पहिले तर इतका त्रास झाला सगळाच की भाऊ जातो हे जातो आणि गोष्टी रोजच्या रोज आपल्याही आयुष्यात कधी ना कधी रोज काही ना काहीतरी घडत असतं. पण आपण त्याचं कॅमेरा लावून काही गोष्टी शूट नाही करत. मुद्दा आहे की ज्योतीच्या आयुष्यात दिवसागणिक काही ना काहीतरी गोष्टी घडत आहेत. आता मेन मोटिव्ह तिचा हाच आहे की ताईचं लग्न नीट पार पाडावं. जर तिला हे आहे आणि तिला हे पटलेलं आहे की सावेकर जसे चांगलेच आहेत तसे गायकवाडही चांगले आहेत. त्यांच्याकडनं जे काही झालं ते चुकून झालेलं आहे, कोणी मुद्दामून केलेलं नाही. दीप हा जो माणूस आहे तो मला खटकणाराच माणूस आहे, मला पटत नाही. पण हळूहळू हेही कळायला लागलं की तोही चांगल्या माणसांसाठी चांगलंच करतो. सो मुद्दा हा येतो ना की आपल्याला नेहमी असं असतं घरातल्या गोष्टी झाल्या तरी पण खूप आपण हसलो की आपल्याला खूप हसलो आता काहीतरी वाईट होईल. सो ही भीती ज्योतीच्या मनात पण आहे की खूप छान झालं की तिलाही थोडंसं होतं की काही वाईट नको व्हायला. सो आता कितीही मजा मस्ती सुरू असली काही असलं तरी ज्योतीच्या मनात ही धाकधूक आहे की हे सगळं नीट पार पाडावं, आता कुठले विघ्न येऊ नयेत आणि त्यासाठी ती प्रयत्न करते. हे खूप छान आहे. पण एक मला पटकन क्लिक झालं आता तू बोलत असताना की ॲज अ पूर्व तू चॅलेंजिंग कॅरेक्टर खूप घेतेस.
आधी शिवा डेअरिंग करणारी ती म्हणजे असं उगाच मारामारी करणारी नव्हती. तिचं एक स्टँड होता की ती चांगल्याच्या बाजूने प्रॉपर उभी राहायची. आणि आता तू रिक्षा ही चालवतेस. तर तुला ते कसं जमतं किंवा तू कसं ठरवलंयस का आपण असंच करायचं? नाही असं काही जमत वगैरे नाही, पण हे ओव्हरऑल कन्फर्म आहे की चॅलेंजेस आपल्या आयुष्यात, नेहमीच्या आयुष्यात, माझ्या आयुष्यात तर आहेतच पूर्व म्हणून, की त्यानेच माणूस घडतो असं मला वाटतं. पण कॅरेक्टर करायला पण गंमतच येते की एखादं पर्टिक्युलर कॅरेक्टर आपण पोर्ट्रे करावं, ना की जसं आहे तसं बोलण्यात कायच मजा. मग मी पूर्वा म्हणून पण सेम बोलते, ज्योती म्हणून पण सेम बोलते, शिवा म्हणून पण सेम बोलते, त्यात व्हेरिएशन नाही दिसले तर नाही आहेत गंमत. पण मुद्दा हा नाही की मी व्हेरिएशन देतेच असं नाही आहे, की माझ्याकडनं जितक्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने मी सांगू शकेन तेवढं करण्याचा प्रयत्न करते. कधी कधी असं होतंच की अरे नाही हे पूर्वा म्हणून सेम बोलले, पूर्वा म्हणून रिलेट झाली, पण ते होणारच आहे बिकॉज मी आहे. पण गंमत हीच आहे माझ्या आयुष्यातली की मला चॅलेंजेस आवडतात. पूर्वा म्हणून मला बंडखोरी आवडते, चॅलेंजेस आवडतात आणि मी तशीच मुलगी आहे. सो मला हे सगळं करायला मजा येते. सो मी रिक्षा पण पटकनच शिकले आणि पटकनच चालवली. अच्छा, ह्याच्यात काही हे नाहीये, पण मजा येते. ओके. आणि आता ज्योती म्हणून तुला काय आवडतं? ज्योतीतली कुठली गोष्ट तुला रिलेट करते? शांत. मला ज्योतीकडनं खूप शिकायचं आहे, कारण की पूर्वा म्हणून मी अशांत मुलगी आहे, प्रचंड हायपर आहे, हाय टोन आहे माझा बोलण्याचा, पण जसा शिवाचा होता की ती आरेला कार्य करणारीच मुलगी होती. पण ज्योती ही मुलगी ऐकून शांतपणे रिॲक्ट करणारी, की सुवर्ण मध्ये काढणारी मुलगी आहे. चला हे झालं ना, आपण ह्याच्यात हे काढूया. सो तशी मी फारशी नसल्यामुळे मला ज्योतीकडनं खूप शिकायला मिळते की नाही ह्या सिच्युएशनमध्ये पूर्वा रिॲक्ट वेगळी झाली असती, पण ज्योती शांततेत होती. सो ते करताना वेगळी मजा येते मला. अच्छा. पण नाही पूर्वा म्हणून ठीक आहे, पण खरंच ना मजा येईल, आम्हाला पण तसंच आवडेल बघायला. ते मजा ते आहेच, ठीकच आहे, बट शिकायचं असं नाही. पण हे पण आपल्याला कळलं पाहिजे की नाही हा पण सिनारिओ आहे. ओके. या पद्धतीने पण आपण रिॲक्ट होऊ शकतो. कधी कधी पात्रच आपल्याला एखादी गोष्ट सांगून जाते की यार बघ अशी रिॲक्ट झाली असतीस. खऱ्या आयुष्यात पण मी म्हणते की एखादं पात्र आपल्याला सांगेल की आता जशी रिॲक्ट झाली हे खऱ्या आयुष्यात पण तू रिॲक्ट होऊ शकतेस. ओके. सो ह्या गोष्टी खूप मॅटर करतात, जे शिवाच्या बाबतीत पण व्हायचे की शिवाला मी जे रिॲक्ट करते ते तर मी खऱ्या आयुष्यात पण रिॲक्ट करू शकत होती की मला जर काही खोटं दिसलं मी सिरियलमध्येच का करते. सो ह्या गोष्टी आपणच आपला शोधत असतो. सो गंमत येते ज्योतीसाठी पण मला खूपच येते. ते बघतो ना स्क्रीनवरती आम्ही पण, कारण तुला मजा येते म्हणून ते स्क्रीनवरती छान दिसतं. अजूनही शोधाशोध सुरू आहे, अजूनही असं काय फुल फ्लेश बापरे आपल्याला जमलंच आहे असं काही नाहीच आहे. पण मजा येते जे काही करतोय, जे काही करायला भाग पाडतायत सगळे, किंवा ह्या पद्धतीने हे कॅरेक्टर जाणार असं सांगतायत, त्या पद्धतीने जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. अजून काही फुल फ्लेश बापरे आपल्याला जमलं असं काही नाही. ओके. सेटवरती आता एक सगळेजण एकत्र असतात, सगळेजण मजा करतात, पण जरा पार्शली तुझा फेवरेट कोण आहे सेट? असं फेवरेट वगैरे कोण नाही, सगळेच आहेत. आम्ही सगळे दुपारचं जेवणाला मजा मस्ती करत असतो. दुपारचं जेवण हे आमच्यासाठी पूर्ण दिवसातला एक महत्वाचा विषय आहे की जेवायला काय, कसं जेवायचंय, कोण कसं बसणार आहे, कोणाचं काय, इतक्या सगळ्या गोष्टी ठरवून आम्ही जेवायला बसतो. सो ह्या गोष्टीसाठी सगळेच एकत्र येतात, असं नाही की आपण वेगळं बसूया असं नाही होत. सो ही गंमत आहे आणि याचं क्रेडिट प्रसादलं जातं कारण की तो खूप फुडी असल्यामुळे आम्ही सगळे एकत्र बसून जेवतो. पर्सनल फेवरेट असं काही नाही, पण माझ्या बहिणी पण आहेत सगळ्या छान, सगळेच लोक छान आहेत. लहान बहीण जास्त फेवरेट झालेली आहे सध्या, सलोनी नावाची. ओके. जसं तू म्हणालीस की प्रसाद खूप फूडी आहे आणि त्याच्यामुळे सगळे येऊन जेवायला बसतात. पण मी मागे एक इंटरव्ह्यू पाहिला होता आणि त्यात तू असं म्हणाली आमचं जरा सुरुवातीला जमत नव्हतं पण आता आम्ही मित्र झालो. आम्ही तुला सार्कॅझम मध्ये तुला बोललेलो, आमचं जमतच, आमचं असं काही प्रॉब्लेम नाही. आमचं तेव्हा भांडण सुरू होतं ना सिरियल मध्ये, म्हणून आम्ही तसं रिॲक्ट झालेलो, बट वी आर गुड फ्रेंड्स. ओके. सेटवरती सगळेजणच गंमत जमत करत असतील, पण एखादा इन्सिडेंट आणि तुझी खूप शांत बसले, जसं तू म्हणालीस की तू फार अशी बोलत नाही किंवा एकदम हायपर आहेस, ती एक गोष्ट वेगळी असते, पण आता तू शांत बसतेस आणि काहीतरी घडतंय आणि तुला रिॲक्ट करायचंय पण तू रिॲक्ट करू शकत नाही, असा कधी इन्सिडेंट झालाय का? असं बऱ्याचदा होतं की बापरे आता इथे मला रिॲक्ट करायचंय पण ना जाऊ दे शांत बसूया, असं बऱ्याचदा घडतं. असं मी तुला एक इन्सिडेंट नाही सांगू शकत, पण होतच असतं असं. पण मजा येते ह्या सगळ्या गोष्टीत पण की नाही न रिॲक्ट होऊन पण काय करता येते बघूया बाबा. सो हे करायला मजा येते. लग्नामध्ये आपण एक मेन्यू ठरवतो, पण तो मेन्यू अख्खी फॅमिली डिसाईड करते किंवा काही असतं, पण जर तुझ्या हातात दिलं की लग्नामधला मेन्यू तुला निवडायचा आहे
आणि त्यातलं एक अशी गोष्ट आहे जी तूच ठरवणार, कोणती असेल? लग्नाचा मेनू ठरवायचा असेल तर त्याच्यात 2 गोष्टी फिक्स असतील, मसाले भात आणि गुलाबजाम. हे माझे पर्सनल फेवरेट आहेत म्हणून. पण ओव्हरऑल एक मला ओव्हरऑल पंगत आवडते. सो मला जर ठरवायला दिलं हे सगळं करायचं तर बुफे वगैरे मी नाही ठेवणार. मी म्हणेन पंगत करूया छान आणि घरगुती जेवण असावं. मसाले भात, पुरी किंवा पोळी, आमरस अशा काही बेसिक गोष्टी असाव्यात. ह्यासाठी मे महिन्यात लग्न करावं असं माझं म्हणणं नाही आहे आमरसासाठी. पण 2 गोष्टी फिक्स, मसाले भात आणि गुलाबजाम. ओके, चालेल. जाता एकच विचारेन की आता इतका सगळा सुंदर माहोल आहे, आता हा माहोल प्रेक्षकांना बघायला आवडणार आहे. त्यांना काय सांगशील? आत्तापर्यंत जितक्या इंटेन्सिटीने तुम्ही माझ्यावर प्रेम केलंय ना, कारण की ती इंटेन्सिटीज खूप मॅटर करते. कारण की जो कोणी उठतो आणि भेटतो त्यांना खूप अप्रूप असतं आपण एकमेकांना भेटतोय, ही करते. आम्ही जरी बाहेर आउटडोर शूट केलं तरी तुमचं प्रेम आम्हाला सतत मिळत असतं. आणि माझी एवढीच इच्छा आहे की ज्या पद्धतीने ज्या डीप जाऊन तुम्ही सिरियल्स बघता किंवा आम्हाला रोज TV वर बघता, तेवढंच तुम्ही आमच्या जवळ येता. तुम्हाला नेहमी असं वाटत असतं की हे घरची माणसं आहेत. सो तसंच प्रेम आमच्यावर आयुष्यभर करत राहा. कारण की त्याच प्रेमामुळे ती जिद्द येते 18 तास काम करायची, अदरवाईज नाही येणार. कारण की खूप सगळे काम करत असतात, मेहनत करत असतात. ते तुम्ही आमच्यावर तेवढंच प्रेम करावं म्हणून. सो जाता हेच सांगेन की असंच शिवावर जसं माझ्यावर खूप प्रेम केलं, ज्योती म्हणून पण माझ्यावर तेवढंच प्रेम करा. तितकंच प्रेम देण्याचा मीही प्रयत्न करेन. थँक्यू.